नमस्कार विद्यार्थी मित्र आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक ई न्यूज लेटर पब्लिश केलेलं आहे आणि या ई न्यूज लेटर नुसार जानेवारी 2026 ते मार्च 2026 पर्यंतच्या ज्या काही जागा आहेत, ज्याचं विविध जागांचं मागणी पत्र शासनाकडून एमपीएससी ला पाठवलेलं आहे, त्या सगळ्या जागांचा तपशीलवार आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला आहे। मग नेमकं जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत कोणकोणत्या पदांचं मागणी पत्र गेलेलं आहे, नेमकं त्या जागा किती आहेत आणि कोणकोणत्या विभागांच्या किती किती जागा आहेत, या सगळ्यांची आपण माहिती बघणार आहोत। आणि गट क पूर्व परीक्षा 2026 यामध्ये 2000 पेक्षा जास्त जागा येणार आहेत। नेमकं कोणकोणत्या विभागांच्या त्या जागा आहेत, या अगोदर किती विभागांचं मागणी पत्र गेलं होतं, हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। चला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आताच एक ई न्यूज लेटर पब्लिश केलेला आहे। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 यामध्ये जर आपण बघितलं तर अगोदर लिपिक टंकलेखकच्या 800, कर सहाय्यकच्या जवळजवळ 282 आणि उद्योग निरीक्षकच्या 9 जागांचं मागणी पत्र गेलेलं होतं। आता एकूण 1091 पदे ही त्या मागणी पत्रात आलेली होती, म्हणजे 1100च्या आसपास जागा त्यावेळेस ऑलरेडी एमपीसी कडे गेलेल्या होत्या डिसेंबर महिन्यापर्यंत 2026 साठीचं मागणी पत्र। पण आता या जानेवारी पासून तर मार्च महिन्यापर्यंत 2026 पर्यंत बऱ्याच जागांचं मागणी पत्र पुन्हा एमपीसी ला गेलेलं आहे। यामध्ये लिपिक टंकलेखक पदांसाठी जवळपास अजून सुमारे 1100 पदांचं मागणी पत्र गेलेलं आहे। ते आपण बघणार आहोत नेमकं कोणकोणत्या विभागाचे गेलेले आहे। तसंच संभाव्य ही जी पदसंख्या आहे ही जवळपास 2000च्या वर असणार आहे। कारण मी संभाव्य म्हणेल, कारण हे फक्त मागणी पत्र गेलेलं आहे। अजून गट क पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाहीये, कारण नवीन जीआर आल्यामुळे माहिती जाहिरात प्रकाशित होण्यासाठी अजून वेळ लागू शकतो। परंतु मागणी पत्र जाण्याचं काम चालू आहे आणि त्यानुसार कोणकोणत्या विभागाचं मागणी पत्र गेलेलं आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जानेवारी महिन्यापासून जर बघितलं तर जलसंधारण विभाग, मृदा व जलसंधारण विभाग, राज्य सेवा किंवा अभियांत्रिकी सेवा 2026 साठी हे मागणी पत्र गेले, म्हणजे राज्य सेवा 2026 साठी 4 जागांचं। त्यानंतर विधी व न्याय विभाग आहे, याचं लिपिक टंकलेखक जे आपल्याला महत्वाचं आहे गट क पूर्व परीक्षेसाठी, त्यात 5 जागा गेलेल्या आहेत बघा। त्यानंतर विधी व न्याय विभागाचं लिपिक टंकलेखक निबंध भागीदारी संस्था याच्या 2 जागा गेलेल्या आहेत। त्यानंतर वित्त विभागाच्या तांत्रिक सहाय्यकच्या 3 जागा गेलेल्या आहेत गट क पूर्व परीक्षा 2026 साठी, म्हणजे टेक्निकल असिस्टंटच्या 3 जागा आहेत। त्यानंतर गृह विभागाच्या पीएसआयच्या गट ब च्या, आता ही गट ब पूर्व परीक्षेच्या ऑलरेडी जाहिरात आलेली आहे, त्यामुळे त्याच्या जागा आपल्याला माहित आहेत, तर 310 जागा जाहिरातीमध्ये नमूद आहेत। त्यानंतर कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग याच्या लिपिक टंकलेखकच्या गट क च्या 11 जागा या नुकत्याच ऍड झालेल्या आहेत, आपण पाहिल्या त्या जाहिरातीमध्ये ऑलरेडी समाविष्ट झालेल्या आहेत। त्यानंतर कौशल्य रोजगार विभागाच्या पण 105 जागा या ऑलरेडी ऍड झालेल्या आहेत। त्यानंतर उद्योग कामगार विभाग संचालनालयाच्या लघु लेखकचं सुद्धा मागणी पत्र 1 जागेचं गेलेलं आहे। त्यानंतर 2026 चं लिपिक टंकलेखक साठीच्या 6 जागा बाष्पके संचालनालय मुंबई याच्या जागा गेलेल्या आहेत। त्यानंतर उद्योग कामगार विभागाच्या लिपिक टंकलेखकच्या 2 जागा अजून गेलेल्या आहेत। त्यानंतर आपण बघू शकतो कौशल्य रोजगार उद्योग विभागाच्या पुन्हा राज्यसेवेसाठी 9 जागा गेलेल्या आहेत, ज्या ऍड होतीलच लवकर। त्यानंतर 2026 च्या तुम्ही जर ऑलरेडी राज्यसेवेची जाहिरात लवकर आलेली होती, त्यामुळे या जागा ऑलरेडी त्याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत। त्यानंतर गट क पूर्व परीक्षा 2026 5 जागा आपल्याला औद्योगिक विभागाच्या गेलेल्या आहेत। त्यानंतर पुन्हा उद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या राजपत्रित अधिकारीच्या 60 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे। त्यानंतर वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य यांचं एक जागेचं मागणी पत्र आहे, ज्याचा आपल्याशी काही फार संबंध नाहीये, ते विभाग मी सोडून देतो। जे गट क आणि राज्यसेवा आणि कंबाईन याच्याशी संबंधित आहे मी तेच तुम्हाला सांगतो। त्यानंतर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी सहाय्यक कक्ष अधिकारीच्या 6 जागा गट ब मध्ये गेलेल्या आहेत, ऑलरेडी याची जाहिरात आलेली आहे। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी सेविकेच्या 9 जागा गेलेल्या आहेत। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या 7 जागा
बाहेरून गेलेले आहेत ऑलरेडी सहकार कार्यालयातल्या, त्यानंतर सहकारी कार्यकारी अभियंत्याच्या, त्यानंतर नियोजन विभागाच्या, लिपिक टंक लेखक विभागाच्या आपण जर बघितल्या तर त्या जागा 5 जागा गेलेल्या आहेत 2026 साठी. त्यानंतर पुन्हा लिपिक टंक लेखकच्या त्याच विभागाच्या जवळजवळ नियोजन विभागाच्या पुन्हा 9 जागांचं मागणी पत्र पण गेलेले मुंबई बाहेरील कार्यालयाचं, मुंबई कार्यालयाच्या होत्या त्या बाकीच्या आणि बाकीच्या बाहेरच्या कार्यालय. त्यानंतर आदिवासी विभागाच्या जवळपास बघा विद्यार्थी मित्रांनो 48 जागा, जे ठाण्याचं आयुक्त कार्यालय याच्या 48 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या लिपिक टंक लेखकच्या सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृह मुंबईच्या 2 जागा गेलेल्या आहेत. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या 6 जागा लोकायुक्त कार्यालयाच्या गेलेल्या आहेत. त्यानंतर विधी व न्याय विभागाच्या बेलीफ शेरीफ या जागा नंतर तुम्ही बघा 2025 मध्ये ऍड झाल्या होत्या, पण यानंतर रद्द केलेल्या होत्या. आयोगाचं तसं नोटिफिकेशन पण आलं होतं. त्यानंतर गृह विभाग, लिपिक टंक लेखक, पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाच्या 69 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे. त्यानंतर विधी व न्याय विभाग, सरकारी वकील नगर दिवाणी न्यायालय मुंबई इथल्या 7 जागांचं मागणी पत्र आयोगाला गेलेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या लिपिक टंक राज्यपालांच्या सचिव कार्यालयाच्या म्हणजे लोकभवनाच्या 9 जागांचं मागणी पत्र गट क 25 मध्ये गेलेलं आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग त्याच्यातल्या 1 जागा पुन्हा गेली होती राज्यपालांच्या कार्यालयातल्या. त्यानंतर औद्योगिक ऊर्जा कामगार खनिकर्म सहाय्यक कामगार आयुक्त याच्या 6 जागा नागरी सेवा राज्यसेवा मध्ये गेलेल्या आहेत. त्यानंतर उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभाग याच्या सुद्धा राज्यसेवेला 19 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे सरकारी कामगार अधिकारी. त्यानंतर गृह विभागच्या डीवायएसपीच्या सुद्धा 8 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, लिपिक टंक लेखक, अधीक्षक अभियंता यांचं पण 14 जागांचं मागणी पत्र राज्यसेवेमध्ये गेलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं लिपिक टंक लेखक, अधीक्षक अभियंता कार्यालय चंद्रपूर याच्या 13 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे. त्यानंतर सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग, सहाय्यक आयुक्त निबंधक सहकारी संस्था राज्य पुणे इतर नियुक्ती प्राधिकारी बघा याच्या सर्वात जास्त जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, 332 जागांचं मागणी पत्र हे गेलेलं आहे. त्यानंतर गृह विभागाचं सुद्धा 4 जागांचं होमगार्ड कार्यालय जे आहे तिथल्या 4 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे. त्यानंतर पुन्हा होमगार्ड कार्यालय राज्य बाहेरील मुंबई बाहेरील त्याचं पण 2 जागांचं मागणी पत्र आपल्याला दिसतंय, सॉरी मुंबई मधील. त्यानंतर गृह विभाग सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक बघा हे जागा ज्याच्या वाट विद्यार्थी आतुरतेने पाहत होते असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर याच्या 461 जागांचं मागणी पत्र फायनली आणि ती गट क पूर्व परीक्षा 2026 मध्ये असणार आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग, लिपिक टंक लेखक महसूल सहाय्यक जिल्हा अधिकारी रायगड याच्या 23 जागा गेलेल्या आहेत. गृह विभागाच्या पोलीस उपनिरीक्षकच्या म्हणजे डिपार्टमेंटल पीएसआयच्या DPSIच्या या 92 जागा, याचं पण बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी वाट बघत होते, त्याचं मागणी पत्र गेलेलं आहे. सो असं विविध विभागांचं मागणी पत्र आयोगाला गेलेले आहे. जवळपास विद्यार्थी मित्र आपण बघू शकतो की जवळपास आपण बघितलं तर 1100 पेक्षा जास्त जागांचं मागणी पत्र गट क च गेलेलं आहे, गट क पूर्व परीक्षा 2026 साठीचं असं आपण अंदाजे म्हणू शकतो. त्यात बारीक थोड्या जागा आपल्याला मोजाव्या लागतील आणि एक मोठी जाहिरात म्हणजे ऍटलिस्ट 2000 पद तरी आतापर्यंत आलेली आहेत, अजून जाहिरात आलेली नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक विभागांचं मागणी पत्र यात ऍड होऊ शकतं. आता याच्यात महत्वाचं असं आहे की संवर्ग ऍड होणार का हे आपल्याला भविष्यात कळणार आहे, कारण अजून MPSC ने जरी माहिती आपल्याला दिलेली असली की असं संवर्ग आपण ऍड करणार आहोत, असे संवर्ग याच्यामध्ये येणार आहेत, पण अजूनपर्यंत तरी त्याच्या बाबतीत परिपूर्ण निर्णय आलेला नाहीये. एक GR फक्त आलेला आहे आयोगाकडून, एक योजना आणि एक त्याच्यामधलं परीक्षा पद्धती कशी राहील या बाबतीतलं अपडेट लवकरच येतील. येणाऱ्या या महिन्यात किंवा येणाऱ्या या पुढच्या आठवड्यात 100% ते येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 2026च्या गट क पूर्व परीक्षेचा अभ्यास जोरात करा. इतर विभागांचे जसं डिपार्टमेंटल PSI त्या विद्यार्थ्यांनी पण अभ्यास जोरात सुरू करायचा आहे. आणि गट क पूर्व परीक्षा खास करून असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर हे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते, यांनी जोरात अभ्यासाला सुरुवात करायची आहे. कारण प्रिलिम्स शक्यतोवर कॉमन असणार आहे, गट क पूर्व परीक्षा तुमची कॉमन असणार आहे. कट ऑफ जरी सेपरेट लागणार असला तरी
तुम्हाला कॉम्पिटिशन असणार आहे, त्यामुळे तुम्ही पण अभ्यास जोरदार करायचा आहे. तो मेन्स तुमची सेपरेट होईल. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून काही अपडेट हवी असेल तर तुम्ही जॉग्राफी फॉर एमपीएससी या आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. तिथं तुम्हाला हा सगळा ई न्यूज लेटर जे आहे त्याची पूर्ण डिटेल पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल, किंवा एमपीएससीचं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथेही तुम्हाला हे अवेलेबल होऊन जाईल. सो आजसाठी एवढंच. इथं आपण थांबूया. धन्यवाद.